साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे पी नड्डा साहेब आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत, ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या सर्वांना माहित आहे, भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही, तर त्याचं मेरिटही बघितलं जातं आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे। सर, आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, मात्र या लोकशाही पद्धतीवरती विरोधकांचं पण सहमत आलेलं आहे का? कारण दुसरीकडे ईव्हीएम विरोधात मरकळवाडीमध्ये शरद पवारांसहित सर्व विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करतात। लोकशाहीवरती विश्वास नाही म्हणूनच हे आंदोलन करायचा प्रयत्न केला जात आहे। आपण जर बघितलं असेल तर लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या, त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही, राजीनामे दिले नाहीत। आता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं, हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडनं होत आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थांवरती असे हेतू आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला मॅन्डेट जो आहे त्याचा कुठेही अवमान व्हायला नाही पाहिजे याची काळजी ही सातत्याने आपण घेणं आवश्यक आहे। एकजूट नाहीये का विरोधकांमध्ये? कारण त्यावेळेला सातत्याने तुमच्यावर सुद्धा आरोप केले जात होते आणि आता संविधानिक प्रक्रियेची दुसरी निवडणूक आहे, त्या आयोगावर सुद्धा टीका केली जाते आहे। ही बाब सत्य आहे की माझ्यावर पण यापूर्वी अनेक लोकांकडनं टीका झालेल्या, परंतु टीका करण्या व्यतिरिक्त त्यांनी कुठचंही काम केलं नाही। कारण मी दिलेला निर्णय असेल किंवा मी दिलेले आदेश असतील ह्याच्यात कुठच्याही प्रकारची त्रुटी दाखवण्यात कोणीही यशस्वी झालं नाहीये आणि त्यामुळे अशा टीका टिप्पणींवरती मी काय विशेष लक्ष देत नाही। परंतु उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। सातत्याने भाजप